आज आपण मस्तपैकी अंड्याची रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. एक पॅन घेतला, त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे, मिरची टाकली आहे. मिरची थोडीफार गरम झाली की त्यात आपण अद्रक लसूण पेस्ट टाकूया. अद्रक लसूण पेस्ट तेलामध्ये नॉर्मल फ्राय केल्यानंतर आपण त्यात 2 बारीक कांदे चिरलेले टाकूया. ते मस्तपैकी फ्राय करून घेऊया. कांदा थोडासा नॉर्मल येल्लो झाल्यानंतर आपण त्यात अर्धी एक शिमला मिरची टाकून त्यात चांगली मिक्स करून घेऊ. ती चांगली नॉर्मल मिक्स झाल्यानंतर आपण त्यात एक टॉमॅटो कापलेला टाकू. तो पण चांगला मिक्स करून घेऊ. हे नॉर्मल मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याला ढाकण लावून थोडं शिजवून घेऊ. हे आपण ढाकण लावून नॉर्मल शिजवून घेतलं आहे. आता आपण त्यात हळद टाकू, गरम मसाला टाकू, रेड चिली पावडर, ते चांगलं मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ टाकू. हे पण आपण नॉर्मल शिजवून घेऊया. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात 1 कप पाणी टाकायचं आहे. ते पण नॉर्मल ढाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी ढाकण ठेवून परत एकदा शिजवून घेतलेलं आहे प्रॉपर. आता मी अंडं वाटीत फोडून मग ते त्याच्यामध्ये टाकणार आहे. असं तुम्ही टाकाल तर ते पूर्णपणे स्प्रेड होऊन जाईल. त्यापेक्षा वाटीत घ्या, नंतरच टाका त्याच्यामध्ये. अशी मी 3-4 अंडी फोडून त्याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता मी सर्व अंडी कशी त्यात फोडून टाकलेली आहेत. आता आपण त्याच्यावर काळी मिरी टाकणार आहोत. चवीनुसार थोडी थोडी टाकून घ्यायची. थोडंसं मीठ टाकलं आहे त्याच्यावर आणि थोडीशी कोथिंबीर. अशा प्रकारे आपल्या अंड्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही पण बनवा आणि ट्राय करा आणि मला सांगा कशी बनते ती.